ते हे गुण नसतील, हां तुम्हाला ही बारकाई तुम्ही तुमच्या अंगात नसेल किंवा तुम्हाला ह्या बारकाईची कल्पना नसेल, हां तर तुम्हाला हे सगळं करताच येणार नाही ना. हां बरोबर आहे. तर ही बारकाई मला ही तेव्हापासून आलेली आहे. अण्णांना मी पाहिले डायरेक्शन करताना, हां किंवा मी स्वतः ॲज अ ॲक्टर म्हणून काम केलेलं आहे बऱ्याच डायरेक्टरांच्या खाली. हां धर्माधिकारी आहेत, दत्ता माने आहेत, हां. बरेचसे डायरेक्टर, पुष्कळ डायरेक्टर. हो जे काही डायरेक्टर मला इथपर्यंत की एक डायरेक्टर तर असा होता, तो नेहमीच माझ्यावर तुला काही कळत नाही काय अशी तशी बोलायचे, अच्छा कशाला आले ॲक्टिंग करायला वगैरे वगैरे. हां पण त्यांनी सुद्धा मला खूप शिकवलं ना. जर हां. ते मला तसं केलं नसतं तर माझ्यामधला चॅलेंज नसता आला ना, की Correct. मला शिकायचंय, हां मला हा माणूस जो बोलतोय, पण मला काढलं नाही त्यांनी. हां. मी केलं. ते पिक्चरचं नाव पण मी तुम्हाला सांगते, दामकरी काम पिक्चर होतं. अच्छा हां अच्छा हां. पण त्यामुळे मी शिकले पण ना. हो हो मी दोष देत नाही त्यांना, मी उलट कौतुक करते की त्यांनी मला जर असं ओरडले नसते किंवा चिडले नसते किंवा मला चिडून ते सांगितलं नसतं तर मी शिकलेच नसते ना. बरोबर आहे अगदी. पण आता मी ज्याला ना यूट्यूबवर जुनी काही गाणी बघतो, तीन देवी याचं गाणं बघतो, तलासचं गाणं बघतो, त्याच्यामध्ये एक चेहरा मला ओळखीचा दिसतो. ते काय आहे? नाही, मी ॲक्च्युली मी जेव्हा आले, हां. मी ग्रुप डान्सर म्हणून आले पहिले. अच्छा हां, मी म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही, लाजण्याची नाही, काही नाही, गरज नाही. मी डान्स शिकले लहानपणापासून. कथ्थक डान्सर आहे मी हं. आणि भरतनाट्यम शिकलेली आहे. वेस्टर्न डान्सर आहे मी. तर त्यामुळे मला डान्सिंगमध्ये मी पहिल्यांदा आले. हं. आणि जरा थोडीशी असं मला वाटतं, लोक म्हणायची जरा बरी दिसते पण आणि लहान आहे. अच्छा, बरी दिसते, मोठं सर्टिफिकेट आहे. नाही, त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगते, आता ही गोष्ट मी खरी कोणाला सांगितलेली नाही आहे. एक राजेश खन्नाच्या बरोबर मला 2 हिरोईनमध्ये साईन केलं होतं. अच्छा हां. निर्माते दिग्दर्शक कोण? आता ती गोष्ट जुनी आहे, जाऊ दे. हां मग ठीक आहे, पण 2 पिक्चरला साईन केलेलं. तर त्याच्यामधून मी ह्या पिक्चरला तलाशमध्ये मी ॲज अ डान्सर म्हणून होते. हां आणि तिकडे मला ते बसंत स्टुडिओमधून यायचं मला बांद्रा हां मेहबूब स्टुडिओला. हां तर तो डिस्टन्स फार असायचा. तर ते आपले रलन साहेब जे असायचे, ओपेरल्लन. हां, ते मला नेहमी खूप तशी लहान म्हणून कौतुकच करायचे. पण त्यांचं ते एक कबूतर वगैरे जे नेहमीचे त्यांचा डायलॉग असायचा, एक कबूतर कहाँ गई, ये कबूतर आई नाही आहे. आणि मला असं वाटायचं हा माणूस मला एकदम मला रडू सुटायचं की हा सगळ्यांच्या समोर मला कबूतर कबूतर करत असतो. अच्छा हां. पण त्यांनी मला त्या ह्याच्यामध्ये स्पेशल 4 जणीमध्ये पुढे ठेवलं. शर्मिला टागोरच्या. हां, शर्मिला बरोबर. त्याच्यामध्ये मी, जयश्री टी, हां राणी फार मोठी डान्सर ती. हां आणि त्या तलाशमध्ये राजेंद्र कुमार, शर्मिला टॅगोर असल्यामुळे मला त्याच्यामध्ये प्राधान्य मिळालं, लोकांचं कौतुक मिळालं, लोकांची नजर गेली. हां. जसं आता दिलीप पण त्या गाण्याला बघून ओळखतोय हो की आजही ओळख. पण ते राजेश खन्नाचं काय झालं मग पुढे? नाही, ते पिक्चर बनलंच नाही. अरे रे. हां मग समजा ते पिक्चर मधलं सुद्धा ग्राफ दुसरीकडे गेला असता. हां, मग तुमची भिंगरी फटाकडी कशी झाली असती? अच्छा, म्हणजे जे व्हायचं होतं ते असं घडलं. चांगलं झालं. हां, चांगलं झालं. पण आता तुझी जी अभिनयाची वाटचाल सुरू असताना एकदम तू निर्माती, ते पण 70च्या दशकामध्ये दादा कोंडकेंचं साम्राज्य होतं. एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट होत होते आणि त्याच्यामध्ये सुषमा शिरोमणींनी पहिले चित्रपट निर्मिती, मग दिग्दर्शन, म्हणजे अभिनेत्री तर नायिका आहे. आणि कौतुकाने असं आजही म्हटलं जातं की दादा कोंडकेंचं साम्राज्याच्या समोर सर्वप्रथम कोणी ठामपणे उभं राहिली असेल तर सुषमा शिरोमणीचे चित्रपट आणि ती स्वतः. नाही, तसं काही नाहीये. नाही, पण म्हटलं जातं ना कौतुकाने, आजही म्हटलं जातं, त्यावेळी म्हटलं जायचं. आज कौतुक वाटतं तुम्हाला, पण जी निर्माती झाली तो अगदी योगायोग होता. आणि त्याच्यामध्ये कसे आम्ही पडलो, का पडलो आम्ही. मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी आले, जसं तुम्ही म्हणाला तलाशमध्ये पाहिलं, तर असं काही लोकांनी पाहिलं होतं. आणि एक एस मुखर्जींच्याकडे एक अकाउंटंट होते. अच्छा, शशधर मुखर्जींकडे, राम मुखर्जींकडे नाही, एस मुखर्जीकडे. त्यांच्याकडे एक अकाउंटंट होते, राम गोपाल म्हणून. अच्छा हां. तर ती काही मंडळी आहेत ना, त्यांना असे संध्याकाळी भेटतात ना, चहा पाणी करतात वगैरे.
तो यार मेरे को ऐसा लगता है एक छोटी पिक्चर मैं बना लूँ. तो हाँ बना लो. तो आपण छोटी पिक्चर बना लेते हैं, नई लड़की लेते हैं वगैरह वगैरह. माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे. थोडं ठीक आहे. तर एक व्यक्ती यायचा, तो कॅलेंडरचे माझा फोटो काढायचा. हाँ, तर तो म्हणाला एक लड़की है, मैंने उसके फ़ोटो खींचता हूँ कैलेंडर के लिए. तर त्यांनी माझे फ़ोटो दाखवले. तो म्हणाला ये लड़की अच्छी है. मग त्यांनी मला साईन केली. साईन केल्यानंतर ते पिक्चर होतं. त्याची एक गंमत आहे. साईन केलं त्यांनी मला, आणि ते डायरेक्टर होते आमचे जुने, म्हणजे फार जुने, एवढे म्हातारे धीरूभाई देसाई म्हणून. अच्छा. म्हणजे पूर्वीच्या काळाचे डायरेक्टर. त्यांना पाहिजे होतं तसाच डायरेक्टर, म्हणजे छोटं पिक्चर बनवायचं आणि लवकर टू द मार्क बनवायचं. तर नवीन मुलीला घेतलं, पण डायरेक्टर तो म्हातारा घेतला त्यांनी. म्हातारा म्हणजे सॉरी, पण ते वयस्कर, खूप वयस्कर होते एवढंच. तर ते म्हणाले नाही, हमको लडकी दिखाव पहिला. तर एक दिवस हे रामगोपाल आमच्या घरी आले आणि आम्हाला न सांगता आले, आणि मी अगदी फ्रॉक वगैरे घालून बॅडमिंटन खेळते कंपाऊंडमध्ये. जसं मी पाहिला प्रोड्युसर आले तशी पळाले घरी आणि पडद्याच्या मागे लपले, कारण फोटो बिटो दाखवले होते ते वेगळे होते ना. तर ते त्यांनी पाहिलं मला पळत, मी पळून गेले घरी म्हणून. आणि घरी आले आणि ते एकदम हे झाले, आणि ते म्हणाले की अरे ये तो बहुत बच्ची है, तो मैं इसको लेके कैसे जाऊं, वो डायरेक्टर पसंद करे नहीं करे. त्याचं ते ऐकलं आणि मी तिकडे जोरात रडायला सुरुवात केली. तसं तो माणूस एवढा म्हणाला, मी पहिलं पिक्चर काढतोय आणि पहिलीच माझी हिरोईन पहिलीच रडते, माझं सगळं वाट लागणार. तो म्हणाला काही नाही आहे, हिला मी घेऊन जातो, बाकी तो डायरेक्टर बघूया, त्यांनी पसंत केली तर मला काही ऑब्जेक्शन नाही आहे. त्यांच्याकडे गेलो आम्ही, साडी वगैरे नेसवली, जरा मोठी दिसेल असं केलं. आणि डायरेक्टर म्हणाला ठीक है लड़की तो अच्छी है, लेकिन सती की रोल के लिए इसकी नाक नहीं ठीक है, इसकी नाक बहुत फ्लॅट है. तसं म्हणजे परत हे झालं की अरे हे काय आणखी. तर तो तिकडून आम्ही घरी आलो, आणि मी रस्त्याने येताच रडत होते की आता परत या डायरेक्टरनी मला रिजेक्ट केली. मग त्या प्रोड्युसरनी त्याला सांगितलं की म्हणाले बघा माझं पहिलं पिक्चर आहे, एकतर मी बंद करीन, नाहीतर तुम्ही ह्या मुलीला काढू नका, कारण तिचा मला काही श्राप नकोय म्हणून. करेक्ट आहे. तर तो म्हणाला की ठीक है जैसी तुम्हारी मर्जी, अगर काम ठीक कर देगी तो मैं रखूंगा, अगर काम ठीक नाही करेगी. तर म्हणाले मग तिला पण कळेल ना की आपण करू शकत नाही, तर आपण रिजेक्ट झालोय म्हणून. तर प्रकाश स्टुडिओमध्ये आमचा शॉट, त्यांनी पण तो डायरेक्टर एकदम म्हणतात ना वडीलधारे, पण खडूस वडीलधारे होते. अच्छा. तर त्यांनी एवढा मोठा शॉट आणि एवढे मोठे डायलॉग लावलेले, आणि बाकी सेटवर सगळ्यांना माहिती आहे की आज मी जर हे केलं नाही तर ह्या मुलीला काढून टाकणार आहे. आणि मला पण काही नव्हतं, पण एक पहिल्यापासून जसं तुम्ही म्हणताय चॅलेंज सारखं जे अंगात थोडंसं, आणि तो मोठा शॉट मी ओके केला, आणि सगळे वरून लाईटवाले आणि सगळ्यांनी क्लॅप मारायला सुरुवात केली. तर मला काही कळे ना एवढं काय क्लॅप वगैरे मारलेली आहे, पण ते त्यांना माहीत होतं की आज हिला काढून टाकतील कदाचित. आणि मी ओके झाले, आणि ते पिक्चर होतं संपूर्ण तीर्थयात्रा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.